सामान यांचा। कडवण आभोण्यात प्रतिजेजुरीचा यात्रोत्सव येडकोट येडकोट जय मल्हार ध्वज मिरवणूक उत्साहात संपन्न। 6 फेब्रुवारीपासून 3 दिवस रंगणार यात्रोत्सव। आभोणा येथील खंडेराव महाराज यात्रोत्सव शुक्रवारपासून सुरू होणार असून आज 1 फेब्रुवारी रोजी ध्वज मिरवणूक काढण्यात आली। दिनांक 6, 7, 8 फेब्रुवारीपर्यंत यात्रा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। आज रविवारी रात्री वाघ्या मुरळी व गोंधळी जागरणाचा कार्यक्रम होणार असून रविवारी सकाळी वंजारी येथील ध्वज मिरवणूक देवकाठी उभारण्यात आली। यात्रा काळात मोदका कुवा, ब्रेक डान्स, स्लेम्बो, रहाट पाळणे आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवण्यात आले। रविवार दिनांक 8 रोजी सकाळी रथयात्रा, दुपारी 1 वाजता कुस्ती दंगलीचे आयोजन कैलासवासी जगन्नाथ अप्पा राजभोज मैदानावर करण्यात आले। कुस्तीसाठी देवा ठोके यांच्याकडून प्रथम पारितोषिक 5,101 रुपये, द्वितीय पारितोषिक यात्रा कमिटी अध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांच्याकडून 4,101, तृतीय पारितोषिक उपाध्यक्ष रितेश पवार 2,101, तसेच इतर बक्षिसे, चांदीचे कडे आदी बक्षिसे यात्रा कमिटीतर्फे ठेवण्यात आली आहेत। यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थांसह अभोणा पोलीस प्रयत्नशील आहेत। अभोण्यासह परिसरातील भाविकांनी यात्रेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन अभोणा व वंजारी ग्रामस्थ व यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले। आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी ध्वज मिरवणुकीसाठी सोमनाथ सोनवणे, रितेश पवार, नाना खेरनार, हिरामण ढुमसे, हरिकाका सोंजे, मनोहर पवार, विजय चव्हाण, सुनीता पवार, मीराताई पवार, सुनील ठोके, पृथ्वीराज जाधव, डॉक्टर शेवाडे, संदीप शहा, रवींद्र आहेतराव, चतुर सूर्यवंशी, सोनल पवार, हिम्मत पवार, किशोर पाटील, धीरज सूर्यवंशी, राजू सोनवणे, आकाश बागुल यांच्यासह अभोणा, वंजारी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे, अभोणा, कडवण। महाराज यात्रा ही आभोणा येथे पारंपरिक यात्रा सुरू होते। ही यात्रा खूप जुन्या काळापासून या आभोणा गावात घडत आहे। तरी या सर्व पंचकृषीतले भाविक या खंडेराव महाराजला आपले हे खंडेराव महाराज कुलदैवत मानतात आणि सर्व भाविक या यात्रेसाठी येतात। आज रोजी 1/2/2026 रोजी आज काही प्रमाण असल्यामुळे आम्ही ध्वजारोहण करत आहोत। 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख या दिवशी भव्य दिव्य अशी यात्रा, मनोरंजनचे कार्यक्रम, कुस्ती, आखाडा, सर्व गावकरी, सर्व पंचकृषीतले सर्व भाविक यांच्यासाठी आम्ही सर्व यात्रा कमिटी अभोणा ग्रामस्थ, वंजारी ग्रामस्थ सर्व मिळून सर्व आयोजित केलेला आहे। तरी सर्व भाविकांनी या खंडेराव महाराजांच्या यात्रेचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना